नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अकिवाट आलास पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात, माधवराव घाटगे यांचं प्रतिपादन। 23 कोटी रुपये मंजूर। गेल्या 20 वर्षांपासून मागणी होत असलेल्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट आलास दरम्यान कृष्णा नदीवर पूल उभारण्याची नागरिकांची मागणी होती। त्यानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून या पुलासाठी सुमारे 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। अखेर यांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असल्याने लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी दिली। श्री घाटगे म्हणाले की शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील 7 गावांना अकिवाट, टाकळीवाडी, दत्तवाड व बोरगाव सदलगा भागाला जोडण्यासाठी अकिवाट आलास पुलाची गरज होती। यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे या पुलासाठी सुमारे 23 कोटींचा निधी मिळाला होता। सध्या याची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे। लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे। अकिवाट आलास दरम्यान होणारा पूल 270 मीटर लांब असून 1.5 मीटर रुंद होणार आहे। यात 30 मीटरचे 9 गाडे असून पुलाच्या दोन्ही बाजूला महापुरात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी 6-6 मीटरचे बॉक्स उभारले जाणार आहेत। महापुराचं पाणी वाढलं तरी ते या बॉक्समधून पुराचं पाणी सरळरित्या जाणार आहे। त्यामुळे या पुलाला जोडणाऱ्या मार्गाच्या कामासाठीही सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानं नागरिकांना दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचंही श्री घाटगे यांनी सांगितलं। 2 दादांचं योगदान। शिरोळ तालुक्याची गरज लक्षात घेऊन गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी प्रस्ताव सादर करून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणलाय। शिरोळ तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग आणि पुलासाठी तब्बल 85 कोटी रुपयांचा निधी आणलाय। यातील 23 कोटी अकिवाट आलास पुलासाठी मंजूर झालाय। लवकरच पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। यामुळे गेल्या 20 वर्षाची मागणी पूर्ण होणार आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।